नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 16। एखाद्या लहान मुलीने बाहुलीशी हितगुज करावे तसा चंचलशी तो बोलत होता। आपले उद्गार कोणी ऐकत असेल याची त्याला कल्पनाच नव्हती। आपले अस्तित्व त्याला कसे जाणवावे हे नंदाला कळेना। मात्र चुकून जे तिच्या कानावर पडले ते मोठे विचित्र होते। एकाकी आत्म्याचा तो मूक आक्रोश होता। त्याला न कळत तो ऐकणे हा गुन्हा होता। आपले अस्तित्व देवदत्ताच्या लक्षात आणून देणे जरूर आहे असे वाटून तिने हाक मारली, चंचल, चंचल। चंचल चमकली। तिच्याकडे वळून पाहत ती देवदत्ताला अधिकच बिलगली। नंदाचे शब्द कानावर येताच देवदत्तही दचकला। किंचित पुढे येऊन तिच्याकडे पाहू लागला। 5-10 क्षण काय बोलावे हे त्याला सुचेना। पण लगेच त्याची विनोद बुद्धी जागृत झाली। त्याने गंभीरपणाने तिला विचारले, आपण कोण? हॅम्लेटमधील ऑफेलिया की उत्तररामातील सीता? अमर ग्रंथातल्या नायिका पुस्तकाबाहेर पडून आपल्या चाहत्यांना भेट देतात हा अनुभव अगदी नवीन आहे मला। भावनांच्या भिन्न भिन्न छटांनी नंदाचे मन भरून गेले। संकोचाने ती खाली पाहू लागली। देवदत्त तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, माफ करा, थट्टा करण्याचा मोह कधीच आवरत नाही मला। तसा कुठलाच मोह मला आवरत नाही म्हणा। फार दुबळा माणूस आहे मी। संयम हा शब्दच देवदत्ताच्या कोशात नाही असं माझे मित्र नेहमी म्हणतात। तुम्ही कोण आहात हे मी तर्काने काढायला हवं होतं। त्याच्या मनमोकळ्या बोलण्याने नंदाचा संकोच मावळला। त्याच्याकडे स्निग्ध दृष्टीने पाहत मिश्किल स्वराने तिने प्रश्न केला, कोण आहे मी? वकील? वकील? हो, आमच्या राणी सरकारांचे वकील। मात्र तुम्ही आमची सुद्धा चांगली वकिली कराल। ती कशी? मी तर तुम्हाला पहिल्यांदाच पाहते आज। पण मला तुमची सारी माहिती आहे। वसू बरोबर आला तुम्ही काल रात्री तिची मैत्रीण म्हणून। तुमचं नाव नंदाताई। देवदत्ताला ही माहिती कुठून मिळाली असावी हे नंदाला कळेना। ती कोड्यात पडली। तेव्हा देवदत्त हसत म्हणाला, मी काही मनकवडा नाही हो। असली साधी माहिती मिळवणं ही काही मोठी कठीण गोष्ट नाही। वसूचे गुप्तहेर जसे आमच्या दरबारात आहेत तसे आमचे गुप्तहेर तिच्या अंतपुरात आहेत। त्याचे हे शब्द ऐकताच नंदाचा चेहरा गोरामोरा झाला। देवदत्ताच्या हे लक्षात आले। हात जोडतो, माफ करा नंदाताई, तुम्हाला गुप्तहेर म्हटलं नाही मी। तुम्ही आलाय काल रात्री। इथल्या राजकारणात अजून मुराईच्या आहात तुम्ही। तुमचं नाव मला कसं कळलं सांगू का? वसूच्या दिमतीला ती पार्वती आहे ना, तिचा नवरा गंगाराम हा माझा ड्रायव्हर आहे। रात्री बायकोनं नवऱ्याला जी बातमी दिली ती नवऱ्यानं सगळी धन्याकडे पोहोचती केली। देवदत्त बोलत असताना नंदा क्षणोक्षणी मनात म्हणत होती, वसूला
असा उमदा, देखणा, रसिक आणि श्रीमंत पती मिळाला असून या दोघांमध्ये एक भयानक दरी पसरल्यासारखे आल्यापासून आपल्याला का जाणवत आहे? रात्री ओ सजना हे गाणं आपण म्हणायला सांगितले तेव्हा त्या गाण्यानेच माझा गळा कापला असे उद्गार वसूने का काढले? ते गाणे ऐकूनच देवदत्ताचे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले असेल ना? या पती पत्नी मधल्या दुराव्याचे कारण काहीही असो, आपण या दोन्ही तीरांना जोडणारा पूल व्हायला हवे. चूक वसूची असेल तर ती आपली मैत्रीण आहे, तिला आपल्याला समजावून सांगता येईल. चूक देवदत्ताची असली तर हॅम्लेट आणि उत्तरा रामचरित यांच्यावर इतके प्रेम करणारा मनुष्य एका निरागस पाडसाशी शकुंतलेसारखे अंतरीचे हितगुज सांगणारा पुरुष पत्नीच्या बाबतीत झालेली चूक दुरुस्त करायला तयार होणार नाही, तिचे दुःख जाणणार नाही, स्वतःचे कर्तव्य ओळखणार नाही. हे असे होणार नाही. या दोघांमधून विस्तव न जाण्याचे कारण काहीही असो, ते शोधून काढायला हवे. बोलता बोलता नंदा आणि देवदत्त गोल टेबलाजवळ आले होते. देवदत्तने एक खुर्ची नंदाकडे सरकवली. दोघेही खुर्च्यात बसली. आपल्या पायापाशी बसलेल्या चंचलला कुरवाळीत देवदत्त म्हणाला, चंचलचा एक पाय अधू आहे. माझाच पराक्रम आहे हा. या चंचलसाठी आज मी जीव टाकायला तयार आहे. पण एक दिवस असा होता की त्या दिवशी हा कोवळा जीव माझ्या गणतीतही नव्हता. हरिणाची शिकार करून त्यांचं लुसलुशीत मांस खायचे मांडे मी मनात केले होते. म्हणजे? सभ्य स्वराने नंदाने विचारले. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं की. मला वाटलं वसून माझं सारं गुणवर्णन तुमच्यापाशी केलं असेल. शिकारीचा भयंकर शौक आहे मला. चंदगडच्या पलीकडच्या जंगलात नेहमी शिकारीला जातो. मी जातो म्हणजे जात असे. वाघ सुद्धा आढळतात त्या जंगलात. असाच गेलो होतो एके दिवशी शिकारीला. माझी चाहूल लागताच या चंचलची आई जीवाच्या भीतीने पळू लागली. ही पोरगी फार लहान होती. ही घाबरली. हिला आई बरोबर पळता येईना. तिचा पाय खळग्यात पडून मुरगळला. ही खाली पडली. बंदुकीचा नेम धरला, पण त्याच वेळी या पोरटीनं मागं वळून पाहिलं. एका क्षणात माझ्या शिकारीचा कैफ उतरला. त्या कैफाची जागा करुणेनं घेतली. लंगड्या चंचलला घेऊन मी परतलो. ज्यावेळी मिटक्या मारीत हिचं मांस खायचं मी ठरवलं होतं, त्याच वेळी हिचं मस्तक मांडीवर घेऊन मी थोपटीत होतो. पशुवैद्य हिच्या पायावर उपचार करीत होते. चंचलची ही कथा ऐकताना देवदत्तांच्या स्वभावात विलक्षण उत्कटता आहे हे नंदाच्या लक्षात आले. नकळत ओथरलो आणि लियर तिच्या डोळ्यापुढून तरळून गेले. टेबलावर पडलेल्या हॅम्लेटकडे तिचे लक्ष गेले. ते तिला जाणवलेल्या त्या साम्यामुळेच.
सहज विचारल्यासारखे करीत ती म्हणाली, रात्री बसला होता वाटतं इथं तुम्ही. रात्री? रात्रभर. हल्ली मन फार बेचैन झालं की मी कुठेतरी दूर निघून जातो. नाहीतर पुस्तकांच्या या बागेत येऊन बसतो. पण काही वेळाना ही बाग सुद्धा स्मशानासारखी वाटायला लागते. बोलता बोलता देवदत्त हसू लागला. त्याचे हे हसणे मोठे विचित्र वाटले नंदाला. वेड्यासारखी पुस्तकावर देवदत्तांची अपार भक्ती आहे. मग या स्मशानाची कल्पना त्याच्या मनात का यावी? काही केल्या हे कोडे तिला सुटेना. रुष्ट स्वरात ती त्याला म्हणाली, हे सरस्वतीचंच मंदिर आहे, स्मशान नव्हे. देवदत्त पुन्हा चमत्कारिकपणे हसला. मग एकदम गंभीर होऊन तो म्हणाला, पुस्तकांचे जग सुंदर असतं यात शंका नाही. पण खरीखुरी सुखदुःख भोगताना पुस्तकी मलमपट्ट्यांचा काही उपयोग होत नाही. अशा वेळी हवा असतो मायेचा स्पर्श, आतून उचंबळून येणाऱ्या आपुलकीचा आधार. गरम पाण्याचे झरे असतात ना, तशी असते ही माया. बोलता बोलता तो एकदम थांबला. मग तो हसत नंदाला म्हणाला, माफ करा, बोलताना भान राहत नाही मला. मनात जे खदखदत असतं ते उचंबळून बाहेर पडतं. मी तरी काय करू? या जगात जिथे जावं तिथं मुखवटे भेटतात. त्यामुळे सत्तेची आणि आपली कधी तोंड ओळखच होत नाही. माणसांच्या मुखवट्याची या सोंगांची चीड येते मला. नंदाताई, हे जग जसं दिसतं तसं आहे असं मानून जो चालतो त्याला पावलोपावली ठेचा लागतात. त्याची सारी बोटं रक्तबंबाळ होतात. म्हणून सांगतो तुम्हाला, या जगात सज्जनांचा विजय होतो तो फक्त या कपाटातल्या नाटकात आणि कादंबऱ्यात. या सरस्वतीच्या मंदिरात न, बाहेरच्या पैशाच्या, प्रेमाच्या, कीर्तीच्या आणि सत्तेच्या बाजारात जाऊन बघा. म्हणजे तिथं सज्जन कसे सुळावर जातात हे तुम्हाला दिसेल. हे सारे कवी शुद्ध निर्मळ दाम्पत्य प्रेमाचे गोडवे गातात. पण पृथ्वीवर उतरणाऱ्या प्रत्येक रात्रीला किती भयानक प्रकारचे विभिचार पाहावे लागतात ते तिलाच विचारा. नंदाताई, या जगावर सत्ता चालते ती अंध आसुरी वासनेची, डोळस दैवी भावनेची नाही. टेबलावरचे हॅम्लेट उचलीत तो मोठ्या उल्हासाने उद्गारला, या सरस्वतीच्या मंदिरातल्या बड्या बड्या मंडळीत सत्य सांगण्याचा प्रयत्न करणारा एखादा मनुष्य अधूनमधून मिळतो. हा शेक्सपियर असा एक दुर्मिळ सद्गृहस्थ आहे. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.